मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, धोका पत्करावाच लागेल आणि धोका जेव्हाही आपण पत्करतो तर नक्कीच जीवनामध्ये आपण पहिलं पाऊल हे यशस्वी होण्यासाठी टाकलेलं आहे असं लक्षात घ्यावं. मित्रांनो, रिस्क घेणे आपण शिकलो पाहिजे. जेही व्यक्ती धोका पत्करणे शिकतात, जेही व्यक्ती रिस्क घेणे शिकतात, तर ते जीवनामध्ये मोठी उपलब्धी खेचून आणत असतात. मोठे यशस्वी होऊ शकतात किंवा संपादन शक्ती या व्यक्तीची जास्त असते असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आपण थांबतो. आपले शिक्षण झाले, आपले घर झाले, मुलं बाळ झाले किंवा विशिष्ट संपत्ती आपली झाली, विशिष्ट शिक्षण आपले झाले, की इथपर्यंतच मर्यादित आपण स्वतःला ठेवतो आणि आता पुरेसे झाले. आता संघर्ष कशासाठी करायचा? आता काम कशासाठी करायचं? तर याचा विचार करतो आणि आपण थांबून जातो. कारण तिथे आपण सुरक्षित स्वतःला अनुभवत असतो. इथे आता काहीही आपत्ती येणार नाही किंवा या ठिकाणी मला कुठलीही समस्या येणार नाही, तर असे वर्तुळ विचाराचे सुद्धा स्वतःभोवती आपण गुंडाळत जातो आणि मग असे स्वतःभोवती सुरक्षिततेचे वर्तुळ विचाराचे आपण गुंफले की यातच आपण राहतो. हीच आपली मर्यादा होऊन जाते. मग आपल्याला तिथे सुरक्षित वाटते आणि यातून बाहेर पडणे आपण शिकत नाही किंवा बाहेर बघत नाही. म्हणजे जीवन हे इतकेच आहे असे आपल्याला त्या क्षणी वाटत राहते. म्हणून मित्रांनो, जर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जीवनात नवीन नवीन गोष्टी पाहिजे असेल, नवीन संपादन पाहिजे असेल, नवीन काही गोष्टी शिकायच्या असतील, कौशल्य शिकायचे असतील किंवा जीवनामध्ये खूप आनंद घ्यायचा असेल, समाधान जीवनामध्ये उच्च स्तराचे पाहिजे असेल, तर नक्कीच आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलो पाहिजे. आपण ज्या कमावलेल्या गोष्टी आहे, आर्थिकतेने म्हणा, शैक्षणिकरित्या म्हणा, तर तेवढ्याच पुरते मर्यादित न राहता नवीन नवीन शिकत आपण राहिलो पाहिजे. नवीन नवीन गोष्टी आपण जर शिकत राहिलो, करत राहिलो, तर नक्कीच उत्साह त्यामध्ये येईल आणि आपण जीवनामध्ये एक प्रकारचं त्या कामात गुंतल्यामुळे आपला वेळसुद्धा चांगला जाईल. म्हणून नक्कीच आपण धोका पत्करणे शिकलो पाहिजे. रिस्क घेणं आपण शिकलो पाहिजे. यातून खूप साऱ्या गोष्टी उलगडतील, जीवनामध्ये नवीनता भरेल आणि उत्साहसुद्धा वाढेल. मित्रांनो, नक्कीच हा प्रयोग करून बघा. आपल्याला सुद्धा चांगली अनुभूती येईल. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.